लाडसावंगी गावामध्ये आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न. दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून अहिल्यादेवी चौक ते मारुती मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता 20 लाख रुपये व पेठावरील वस्ती सिमेंट रस्ता 20 लाख रुपये, कालिंकादेवी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा 25 लाख रुपये असे विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाले. यावेळी संभाजीराजे साखर कारखाना चेअरमन दामोअण्णा नवपुते, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री दत्ताभाऊ उकरडे, करमाड जिल्हा परिषद सदस्य रवी कुलकर्णी, लाडसावंगी सरपंच सौमिराताई रमेश शिंदे, उपसरपंच सौ ईशाताई प्रमोद भालेराव, माजी उपसरपंच सुमनताई शिवार पडूळ, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे, बाळासाहेब पडूळ, डॉक्टर पंजाबराव पडूळ, माजी सरपंच सुदाम नाना पवार, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पडूळ, माजी उपसरपंच संजय पसलोरे, अनिल नाना शेजूळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, प्रमोद भालेराव, अमोल पवार, सुनील हिवराळे, पप्पू खरपे, जामसिंग बमनवत, अनिल पडूळ, संजय भालेराव, प्रवीण पडूळ, रियाज भाई बागवान, शुभम ढोके, गंगासर ढोके, सरपंच मस्के पाटील, पुंडलिक बोडके, बंडू पडूळ, पदमसिंग राजपूत, बंडू गवारे, लक्ष्मण चाळगे, नाना गाडे, दिनकर पडूळ, संदीप शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार. SSB न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील या ठिकाणी लाडसावंगी हा फुलंब्री मतदारसंघातील एक मोठं गाव आहे आणि या अगोदर ज्या नेत्यांना विकासकामांशी सजवले जातात त्याच नेत्यानंतर आज या ठिकाणी सौ अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा झालेला आहे. काय सांगत आहे किती लोकार्पण सोहळा झालेला आहे? आज आपल्या या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधलं मोठी ग्रामपंचायत आणि ज्या लाडसावंगी गावाला अनेक आजूबाजूची खेडेपाडे जोडलेले आहेत असं बाजारपेठेचं असलेलं हे लाडसावंगी गाव आज इथे अनेक विकास कामं यांचं जवळजवळ 1.25 कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन आज या लाडसावंगी गाव आणि परिसरामधल्या कामांचं झालेलं आहे. नानाच्यानंतर तुम्ही पाठवण्याच्या पावलावर फुलंब्री मतदारसंघामध्ये आमदार होण्या अगोदर पण सुद्धा कामं केलेली आहेत. कसं वाटतं तुम्हाला? आदरणीय नानांचं सदैव मार्गदर्शन होतं, प्रेरणा होती आणि नानांनी सुद्धा या मतदारसंघावर भरपूर विशेष प्रेम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं कार्य आज पुढे चालू ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. समजा असं आहे, शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे आता आणि शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये पीक विम्यासाठी तुम्ही मागणी करा त्या शेतकऱ्यांची. ज्या दिवशी ते वादळी पाऊस झाला त्या दिवशीच आपण इथे पंचनामा करण्याचे आदेश आपण महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकारी असेल, तलाठी असेल यांनी येऊन सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले आणि त्याची नक्कीच नुकसान भरपाई आपल्याला मिळेल.